नमस्कार, मी नरेंद्र पंडितराव. राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. परत एकदा आपण विसरू नये म्हणून सांगतो की आपल्याला हा जर उपक्रम आवडला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा, लाईक करावा. मागच्या ह्याला आपण पाहिलं भागात की स्फुरदाचं नियोजन आणि स्फुरदाचं स्थिरीकरण कसं होतं. आज आपण बघणार आहोत पोटॅश किंवा पालाश. पोटॅश हा घटक पिकाला जसा स्फुरद आकार वाढवण्यासाठी उपयोगी आहे, तसं पिकाची क्वालिटी म्हणजे रंग, आकार, चकाकी, चव या गोष्टीसाठी स्फुरद खूप महत्वाचा आहे. स्फुरद जर व्यवस्थित उचलला गेला तर पिकाची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली वाढते. कुठल्याही प्रकारच्या रोगाला, किडीला पीक बळी पडत नाही जर पोटॅश चांगल्या पद्धतीने, मी मगाशी स्फुरद बोललो, पोटॅश चांगल्या पद्धतीने उचलला गेला तर. दुसरी गोष्ट, पोटॅश जर चांगला उचलला गेला तर पाणी कमी पडलं, पाण्याचा जर ताण आला तर तो ताण सहन करायची पिकाची शक्ती वाढते. त्यामुळे पोटॅश सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे, अतिशय महत्वाचा घटक आहे पोटॅश. ऊसाचा मध्ये जर साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर ऊसाने पोटॅश उचलला तरच साखरेचं प्रमाण वाढलं जातं. पोटॅशसाठी जे महत्वाचं खत वापरलं जातं ते म्हणजे MOP, म्युरेट ऑफ पोटॅश. हे खत मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं पोटॅशसाठी. अथवा मिश्र खतांमध्ये 10-26-26 मधला जो शेवटचा 26 भाग आहे तो पोटॅश आहे. 10-26-26 मधलं 10N म्हणजे नत्र, मधला 26 फॉस्फरस आणि शेवटचा पोटॅश 26 पोटॅश. पण मुख्यतः करून जे खत वापरलं जातं ते म्युरेट ऑफ पोटॅश किंवा पांढरं पोटॅश ज्याला म्हणलं जातं. पोटॅशचं जसं स्फुरदाचं विघटन 28 दिवसानंतर होतं, जमिनीचा सामू चांगला असेल तर, तसं पोटॅशचं विघटन हे 45 दिवसांनी होतं. म्हणजे आज जर तुम्ही MOP किंवा पोटॅश वापरला तर तो विघटन होण्यासाठी, तो पिकाला उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागतो 45 दिवस. जर सामू आपला चांगला असेल तर, सामू वाढलेला असेल तर हा कालावधी 2 महिन्यापर्यंत पुढे जातो. MOPची जर आपण एक बॅग घेतली आणि 100 लिटर पाण्यामध्ये किती MOP विरघळतं जर बघितलं तर 100 लिटर पाण्यामध्ये साधारण 35 किलो MOP विरघळतं. म्हणजे MOP हे पाण्यात पटकन विरघळलं जाणारं खत आहे, लगेच विरघळतं MOP. आता आपण MOPचा पिकासाठी MOP दिलं, त्याच्यानंतर आपण मोठ्या प्रमाणावर पाणी देतो. आपल्याकडं पाणी द्यायची पद्धत खूप चुकीची आहे. आपण पिकाला पाणी देत नाही, जमिनीला पाणी देतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पाणी देतो. ड्रीप असेल तर या 45 दिवसामध्ये साधारण 20-22 वेळा पाणी दिलं जातं. ड्रीप नसेल तर पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या यावेळेस होतात. गच्च पाणी, सऱ्या भरून आपण पाणी देतो. तर नेमकं होतं काय बघा, पाणी दिलं की पोटॅश त्यात पटकन विरघळतं आणि आपण 45 दिवसाच्या कालावधीमध्ये इतक्या वेळा पाणी दिल्यानंतर हे जे विरघळलेलं पोटॅश असतं ते जमिनीत खोल जातं. आणि 45 दिवसानंतर जेव्हा त्याचं विघटन होतं तेव्हा रूट झोन सोडून पोटॅश खाली आलेलं असतं. जे थोडंफार जमिनीला चिटकून राहिलेलं आहे ते सोडून बाकीचं सगळं पोटॅश हे खाली जमिनीत पडलेलं असतं. जवळजवळ आपण दिलेल्या पोटॅशपैकी 93% ते 90% पोटॅश हे पाण्यातून निघून जातं, त्याचे लॉस होतात. आणि पिकाला किती मिळतं? 5 ते 60%. हे मी सांगत नाहीये, हे शास्त्रज्ञ सांगतात.
की पोटॅशचा एवढा वाया जातं. आता एवढ्या प्रमाणात जर पोटॅश वाया जात असेल आणि फक्त 6 ते 7% पिकाला मिळत असेल तर त्याचा उपयोग काय खतांचा. अजून एक काही लोकांचं म्हणणं आहे की आपल्या जमिनींमध्ये पोटॅश खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि खरं आहे. जर आपण माती परीक्षण करून घेतलं तर पोटॅश हे जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आहे. मग पोटॅश जमिनीमध्ये एवढ्या प्रमाणात आहे तर पोटॅश कशाला द्यायचं, वरून पोटॅशची गरज काय आहे खत म्हणून वापरायची, जमिनीतच पोटॅश आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः गुजरातमध्ये मी बघितलं की शेतकरी जमिनीमध्ये पोटॅश आहे म्हणून पोटॅश खतं वापरतच नाहीत, अजिबात नाही वापरत. साऊथ गुजरातमध्ये म्हणजे जिथं उसाचा बेल्ट आहे, सुरत पासून खाली नवसारीपर्यंत, इथं पोटॅश हा खत वापरलंच जात नाही. आत्ता जेव्हा आम्ही त्याचं बराच त्या भागात हिंडून शेतकऱ्यांना जेव्हा सांगितलं, वर्कशॉप्स घेतली, त्यावेळी आत्ता पोटॅशचा वापर सुरू झालेला आहे. तिथं पोटॅश का वापरावं लागतं याचं महत्वाचं कारण म्हणजे जमिनीत असलेला पोटॅश हा 1% पण पिकाला मिळू शकत नाही. याचं कारण म्हणजे जमिनीत असलेला पोटॅशचा जो आकार आहे तो मुळांच्या आकारापेक्षा मोठा आहे. मुळांच्या आकारापेक्षा मोठ्या असल्यामुळे जमिनीत असलेलं पोटॅश हे उचलता येत नाही पिकाला. त्यामुळं जमिनीत जरी पोटॅश असलं तरी ते पिकाला मिळत नाही. त्यामुळं आपल्याला वरून पोटॅशचं खत टाकणं हे गरजेचं आहे. पिकाची ती गरज आहे पिकाला, त्याशिवाय आपल्याला उत्पादन वाढ मिळू शकणार नाही. एमओपीचा अजून एक काय म्हणतात तसं त्यात असणारा एक कमतरता, एमओपी मध्ये जसं 60% पोटॅश आहे तसं 40% काय आहे, 40% आहे क्लोराईड, क्लोरीन. क्लोरीन म्हणजे आपल्या गावच्या टाकीमध्ये जर किडे झाले, घराच्या टाकीमध्ये किडे झाले तर आपण जे औषध टाकतो किडे मारण्यासाठी ते असतं क्लोरीन, आणि ते एमओपी मध्ये 40% आहे. तुम्ही एखाद्या मेलेल्या जनावराच्या अंगावर जर पोटॅश टाकलं एमओपीचं खत तर ते जनावर कुजत नाही, एवढं याच्यात क्लोरीनचं प्रमाण आहे. द्राक्ष बागायतदार कधीही एमओपीचा वापर करत नाही. पैसे देऊन त्याला वापरा म्हणलं तरी तो एमओपीचा वापर करणार नाही. कारण एमओपी जर द्राक्ष बागायतदारांनी वापरलं तर दुसऱ्या दिवशी त्याची द्राक्ष तडकतील. कारण या क्लोराईडचा जो हे आहे परिणाम हा काही पिकांवर लगेच दिसतो, काही पिकांवर दिसत नाही. उसावर दिसणारच नाही. क्लोराईडचा परिणाम दिसणार द्राक्षासारख्या नाजूक पिकावर. तुम्ही जर क्लोराईड केळीसाठी वापरलं, केळीसाठी तर आपण त्याच्यावर एक वेगळं सेशन घेणार आहे की क्लोराईड हे ड्रिपमधून देण्याचं खतच नाहीये, ते जमिनीतून देण्याचं खत आहे. आणि केळीसाठी ड्रिपमधून मोठ्या प्रमाणावर पोटॅश दिलं जातं. त्याच्यामुळं पोटॅश दिल्या दिल्या पांढऱ्या मुळ्या काळ्या पडतात. त्याची टॉक्सिसिटी जी आहे पोटॅश क्लोराईडची ती लगेच दिसायला लागते. उसामध्ये ती दिसत नाही, त्यामुळं आपण वापरत असतो. तर पोटॅशचा एक हा भाग आहे की एक तर त्याच्यात क्लोराईडची टॉक्सिसिटी आहे जी जमिनीतले सूक्ष्म जीवाणू कमी करते. सूक्ष्म जीवाणूंना मारणारं क्लोरीन त्याच्यात आहे, म्हणजे विषारी खत आहे ते. आणि दुसरी गोष्ट त्यातलं जवळजवळ 5% फक्त पिकाला उपलब्ध होतो, बाकीचं संपूर्ण वाया जातं. याच्यासाठी माझा शेतकऱ्यांना सल्ला असतो की तुम्ही समजा 1000 रुपयाचं एमओपी वापरणार असाल त्याच्याऐवजी 1000 रुपयाचा एसओपी वापरा. एसओपी हे पिकाला लगेच उपलब्ध होणारं पोटॅश आहे. खर्च वाढवू नका. भले तुम्हाला 50 किलोच्या बॅगेच्या ऐवजी 20 किलोच वापरावं लागेल, कारण आपण खर्च वाढवणार नाही. पण हे 20 किलो जर एमओपीच्या ऐवजी एसओपी वापरलं
सल्फेट ऑफ पोटॅश, तर ते पोटॅश जमिनीला पिकाला उपलब्ध होणार आहे. अजून एक गोष्ट आहे, आज पोटॅशचा विषय निघाला म्हणून सांगतो. गंगाखेड शुगर्सला मी 2012 साली काम करत होतो. त्यावेळी पहिल्यांदा मी आत्ता ज्याला पीडीएम पोटॅश म्हणतात, हे पीडीएम पोटॅश मी 2012 साली पहिल्यांदा तयार केलं. मोलॅसिस म्हणता येणार नाही, मोलॅसिस पासून जेव्हा अल्कोहोल तयार केलं जातं किंवा इथेनॉल तयार केलं जातं, तेव्हा 1 लिटर इथेनॉल तयार झाल्यानंतर साधारण 8 ते 10 लिटर स्पेंटवॉश तयार होतं. आणि हे स्पेंटवॉश पूर्वी कंपोस्टिंग करण्यासाठी प्रेसमडवर मारलं जायचं, शिंपडलं जायचं, स्प्रेइंग केलं जायचं. पण नंतर त्याच्यामुळं जमिनी पाणी याला नुकसान व्हायला लागल्यामुळं पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्याच्यावर बंदी आणली आणि स्पेंटवॉश जाळायला सांगितलं. आणि हे स्पेंटवॉश जाळणारा जो बॉयलर आहे त्याला इन्सिनेटर बॉयलर असं म्हणतात, ज्याच्यामध्ये स्पेंटवॉश मधलं पाणी कमी केलं जातं आणि जो लगदा उरतो तो आणि कोल म्हणजे कोळसा हे एकत्र बॉयलरमध्ये जाळलं जातं. त्याची जी राख आहे त्या राखेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅश असतं. गंगाखेडला जेव्हा आम्हाला हे पोटॅश पहिल्यांदा मिळालं, ती राख, पहिला इन्सिनेटर बॉयलर महाराष्ट्रात गंगाखेड शुगर्सला बसवला होता. तिथं जेव्हा आम्हाला ते राख त्यांनी दिली की त्यापासून काय करता येईल, तेव्हा त्याच्यात 22-23% पोटॅश निघालं. पण त्याचा जो EC हा खूप हाय होता, 11% वगैरे EC होता. त्यामुळं फक्त ती ॲश पिकाला वापरली तर पिकाचं जर्मिनेशनच होणार, उगवणच होणार नाही, इतका त्याचा EC हाय होता. मग याचा EC आम्ही कमी केला. फुलविक ऍसिड, ह्युमिक ऍसिडची प्रक्रिया करून त्याच्यात कंपोस्ट मिक्स केलं, जवळजवळ 50% कंपोस्ट टाकलं. KMB सारखे म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग सारखे बॅक्टेरिया टाकले आणि पहिल्यांदा हे ऑर्गॅनिक पोटॅश आम्ही तयार केलं 2012 साली. त्याचंच पुढं नाव पीडीएम झालं. त्या पीडीएमचे नंतर ग्रॅन्युअल्स करायला सुरुवात झाली, जे ग्रॅन्युअल्स मधून उपलब्धच होत नाही पिकाला, पोटॅश तसेच पडून राहतात वर्षानुवर्ष. पण आम्ही जे तयार केलेलं वृंदावन पोटॅश आहे, जे पावडर स्वरूपात आहे, ज्याच्यात जवळजवळ 50% कंपोस्ट आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, हे मात्र पोटॅशला पर्यायी खत होऊ शकतं. आपण जर पोटॅशचं नियोजन आमच्या वृंदावन पोटॅशनी केलं, जे पावडर फॉर्ममध्ये आहे, गोळी नाही, गोळी करून बघितली पण गोळी ती मातीत मिसळत नाही, तशीच पडून राहते, म्हणून आम्ही गोळीचा विचारही नाही केला. पावडर फॉर्ममध्ये कंपोस्ट सोबत असलेलं हे आमचं पोटॅश आहे, जे ऑर्गॅनिक पोटॅश आहे. पोटॅशचं नियोजन जर आपण एकतर SOP वापरून अथवा वृंदावन पोटॅश वापरून जर केलं तर आपल्याला सुंदर रिझल्ट्स मिळतील. आमचं जळगाव भागामध्ये केळीला मोठ्या प्रमाणावर हे पोटॅश वापरलं जातं, ज्याला काळं पोटॅश असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे जर आपण पोटॅशचं नियोजन केलं, MOP वापरलं तर इरिगेशन म्हणजे पाणी खूप कमी दिलं पाहिजे, जेवढं गरज आहे तेवढंच पाणी दिलं पाहिजे, अन्यथा हे सगळं वाया जातं. अथवा SOP मधून करणं पोटॅशचं नियोजन जास्त फायदेशीर आहे. अथवा आमचा तिसरा पर्याय आहेच की वृंदावन पोटॅश, ज्यामुळं तुम्ही पोटॅशचं नियोजन सर्व पिकांमध्ये, इव्हन द्राक्षांसारख्या पिकांमध्ये जिथं पोटॅश मोठ्या प्रमाणावर लागतो, केळीसारख्या पिकांमध्ये, ऊसासारख्या पिकांमध्ये, भाजीपाला, हे पोटॅशचं नियोजन करू शकता. तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण खत नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. मी सांगतो म्हणून नाही, सगळे अनुभव घ्या आणि मग योग्य पद्धतीने खत नियोजन होणं गरजेचं आहे. खत किती रुपयाचं वापरलं ह्याच्यापेक्षा तुमच्या पिकाने किती उचललं हे खूप महत्वाचं आहे.
तर हा विचार करून आपल्या पिकांचं खत नियोजन करा. नमस्कार. आज इथं